संपूर्ण जगाच्या अर्थविश्वामध्ये आता प्रचंड भीतीचं वातावरण आहे. भारत देशाच्या अर्थमंत्र्यांनी सगळ्या ज्या बँका आहेत त्या बँकांच्या प्रमुखाची तातडीने मीटिंग बोलावलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे जे कारण आहे ते कारण आहे क्लाउड मायथॉस. विद्यार्थी मित्रांनो, अँथ्रोपिक नावाची अमेरिकन कंपनी आहे, तिने क्लाउड मायथॉस नावाचा AI टूल बनवलेला आहे. या AI टूलचं काम काय आहे की जगातले जे सगळे सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरवर जगातल्या सगळ्या कंपन्या, बँका, सगळे प्रशासन चालतात, त्या सॉफ्टवेअरमधले बग्स शोधून काढणे हे त्याचं काम आहे आणि काही क्षणामध्ये तो बग शोधून काढू शकतो, म्हणजे त्रुटी शोधून काढू शकतो. परंतु ही चांगली गोष्ट जरी असली तरी हा जो क्लाउड मायथॉस आहे तो भयंकर डेंजर आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण जगातल्या बँका या सॉफ्टवेअरवर चालतात आणि हा मायथॉस जो आहे याचा जर यूज सामान्य माणसाने केला किंवा हॅकरने केला तर तो सगळे ट्रान्झॅक्शन जे आहे तो कुठल्याही अकाउंटवर फिरवू शकतो, बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो, कोणत्याही खात्यावर करू शकतो आणि क्षणामध्ये करू शकतो. आणि त्याला अडवणारी एकही सिस्टम जी आहे किंवा एकही जी अँटीडोट आहे तो आतापर्यंत नाही आहे. आणि त्यामुळे अँथ्रोपिक नावाची जी कंपनी आहे तिने याला लॉन्च केल्या त्याच दिवशी त्याला बॅन पण केलेला आहे. परंतु असं म्हटलं जात आहे की काही लोकांनी त्याचा ॲक्सेस मिळवलेला आहे आणि जर यांनी त्याचा चुकीचा वापर केला तर संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजणार आहे. त्याचं कारण असं आहे की जगातली सगळ्यात सुरक्षित असलेली ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती OpenBSD नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये मागच्या 27 वर्षामध्ये एकही बग सापडलेला नाही आहे सामान्य माणसाला, सामान्य डेव्हलपरला. पण हा जो क्लाउड मायथॉक्स आहे याने काही क्षणामध्ये त्यातल्या चुका शोधून काढल्या. म्हणजे विचार करा की हा जर चुकीच्या माणसाच्या हातात जर सापडला तर संपूर्ण जगातलं जे अर्थविश्व आहे ते भयंकर डेंजरमध्ये सापडणार आहे. तुमचे जर बँकामध्ये पैसे असेल तर ते सुद्धा सुरक्षित आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि म्हणून आता संपूर्ण जग जे आहे ते तातडीची पावलं उचलत आहे. आणि हा जो क्लाउड मायथॉस आहे तर हा सॉफ्टवेअरमध्ये गेल्यानंतर त्याला बग सापडू नये यासाठी सिस्टम जे आहे त्या तयार केल्या जातात आणि जर सापडले तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून या मायथॉसपासून वाचण्याचा प्रयत्न संपूर्ण जग करत आहे. यावर तुमचं काय मत आहे? AI जे आहे ते माणसासाठी किती घातक असू शकते ते या मायथॉसनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, माणसाने वेळी सावध झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा वेळेत सावध व्हा. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.